नमस्कार मित्रांनो, आज हरबडीमध्ये तिसरं वर्ष आणि आपले विकास काय आपल्याबरोबर आहेत. मैदान कसं करावं, काय करावं आणि ते मैदान ठेवण्यासाठी काय करावं लागतं, जो आयोजक असतो त्याला माहिती असतं. आणि आज खूप सुंदर असं मैदान झालं. विकास काकांचे तिन्ही बैलं आपल्या गटाला पळाली, त्याचे 2 बैलं सेमीला पात्र झाली, त्यानंतर सेमीला पळाली. त्यानंतर काय झालं, कसं झालं, ह्या सगळ्या गोष्टी आपण यूट्यूबच्या लाईव्हमध्ये बघितल्या आहात. पण आतली जी बाजू असते ते आपण काकांकडनं जाणून घेणार आहोत की मैदान एखादं करायचं असेल, ते करत असताना गाव असतो, गावामध्ये 50 लोक असतात, 50 लोकांचे 50 विचार होत नाहीत. तर ह्या गोष्टीवरती आपण हा फक्त व्हिडिओ काकांसाठी बनवतो आहे. का तर काका आमचे ना खूप चांगले आहेत आणि काकांचे विचार खूप छान आहेत. तर काका मला सांगा, आपण हे तिसरं वर्ष आहे आणि हे तिसरं वर्ष असताना काही अडथळे आले आणि काही गोष्टी न कळत का होईना पण चुकीच्या घडल्या, तुम्हालाही माहिती आहे. पण हे आपण नाही बोललो तर लोकांना कळणार नाहीत, त्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवतोय. तर काका तुम्ही आपण हा जे नियोजन केलं तिथपासून तुम्ही बोलायचं आज आणि हे आपण लोकांना कळवायचं आहे. कारण काय होतं, जेव्हा मोठी बैलगाडी असतात तेव्हा मोठमोठे यूट्यूबर येतात, मोठमोठे चॅनलवाले येतात आणि मुलाखती घेतात. पण आपल्या सर्वसामान्य ज्यांचे बैल असतात, ज्यांचे नंदी असतात, त्यांचा कोणी विचार करत नाहीत. पण आज अशा काही गोष्टी घडल्या आहेत, त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर तुम्ही आता बोलायचं. पहिली गोष्ट तर मैदानापासूनच आम्हाला घेताना संघर्ष करावा लागला की बाजूचा शेतकरी एक राजकीय जरा थोडासा विरोध करत गेला आम्हाला. त्यातून आम्हाला काय गावातील मंडळींनी आम्हाला सपोर्ट केला आणि ते मैदानाला परवानगी आम्हाला काढायला इतका त्रास झाला. आता मी आजारी पेशंट आहे तरीसुद्धा माझा टिट्टूवरी आणि रुद्रावरती जीवापलीकडे प्रेम आहे. बरोबर. आणि मी बैलांना ह्या कधीही नंदीला आमच्या विसरू शकत नाही. आमचा जीव का प्राण आहे. आमचा टिट्टू शिस्तीचा बादशाह आहे. म्हणून त्या बैलाची आयुष्यभर आठवण राहावी म्हणून माझा पुतण्या सूरज सकुंडे ह्याचा मुलगा, माझा नातू, मी त्याचं नाव ठेवलेलं आहे छोटा टिट्टू. का तर ह्या बैलाची कायमची तो जिवंत आहे तोपर्यंत, त्याच्या जीवात जीव आहे तोपर्यंत तो टिट्टू म्हणूनच राहील आमचा. बरोबर. मी आज देखील मैदानामध्ये सूरज सकुंड्याचा छोटा टिट्टू हेच नाव पुकारलं आणि आमचा टिट्टू हा आयुष्यभर आमच्या हृदयात राहणार. रुद्र आमच्या हृदयात. आणि आमचा नवीन एक नंदी आहे नंद्या, त्यानं तर आमची आज म्हणजे इज्जत सगळी पणाला लागलेली, पण आज आमची इज्जत राखली त्यानं. पण छोटं आम्ही असल्यामुळं आम्हाला दाद मिळाली नाही. आमचा नंदी पहिलं समालोचकांनी सांगितलं होतं की पहिलं तास आहे ना, पलीकडं बैल गेल्याच्यानंतर फॉल, पण आमचा नंदी तासाला घासूनच चालला होता नंद्या. आणि तो मोठ्या लोकांची बैल आहे, काय आता कुठल्या नंदीला मला नावं नाही ठेवायची, ते बी आमचेच आहेत, आमची बी बैल चांगले आमचीच आहेत. परंतु आमचा छोटा बच्चा, छोटा पॉकीट बडा धमाका, पण त्यानं आज असं करून दाखवलं की चांगल्या चांगल्यांना घाम फोडलाच. आणि सगळ्या यांनी अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलंय आज आमचा नंदी कसा पळाला. पण आमचं स्वतः मैदान असल्यामुळं आम्ही गालबोट न लागण्यासाठी आम्ही समोरच्याला असं सोडून दिलं, तुम्ही घ्या, तुम्ही पळा, पण एखाद्यावरती अन्याय करू नका. हे आमचं हृदयापासून अशी नंदीवरती कोणाचे प्रेम आहे. कोणाचाही नंदी असला मी त्याला नाव ठेवत नाही, पण छोटा लोकांच्याकडे ह्या कमिटीनं किंवा बैलगाडी संघटनेवाल्यांनी लक्ष दिलं पाहिजे. का तर आमचा बैल फॉल नव्हताच. फॉल कशाला ह्यांनी कमिटीनं समालोचकांनी काय पुकार, आम्ही काय तात्यांना दोष देत नाही त्या किंवा बाकीच्या ह्यांना दोष देत नाही. बरोबर. म्हणजे वरची आमची कमिटी होती ती काय बोलले की फॉल आहे, मग असं करू तसं करू. आम्ही समोरून मोठ्या विचारानं मोठ्या दिलानं आम्ही सांगितलं की लारा बैल म्हणून आहे, त्याला तुम्ही नंबर देऊन टाका आणि पळवा. नक्कीच काका, हे तुमचं मोठेपण आहे. का तुम्ही हा जो संघर्ष केला, आपण हे तिसरं वर्ष होतं आणि हे वर्ष असताना माझं हे तिसरं वर्ष आहे. मी इथं नेहमी येतो. बरोबर. नेहमी मोठी फाटी असायची, म्हणजे कमीत कमी 10 फेरे पडतील अशी फाटी होती. यावर्षी 7 फेरे पडतील अशी फाटी होती. तुम्ही सांगितलं की नाही, बाजूचा जो शेतवाला होता थोडा संघर्ष करावा लागला.
तेव्हा तुम्ही जेव्हा ऑप्शन घेतलं हां. तेव्हा तुम्ही बोललात की हे मैदान करत असताना मला काय संघर्ष करावा लागला हे मी बघितलं आहे. हे तुमची पोटतिडकी आम्ही बघितली. जर एवढं करत असताना की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण काय म्हणतो बैलगाडी शर्यती व्हायला पाहिजेत आणि हा प्रयत्न तुम्ही करताय आणि हा जर करत असताना जर वरची कमिटी हा तुमचा विचार करत नाही ह्यावर काय बोलू शकता का तुम्ही? कमिटीने छोट्या नंदीवरती किंवा छोटा गाडा मालक असेल त्याचा विचार केलाच पाहिजे. बरोबर. आम्ही जरी लय मोठे पुढे गेलो नसेल पण आमचे नंदी चांगले आहेत आज, त्याला तुम्ही खाली ठेवू नका, वरती न्या. बरोबर. तुम्ही आज बघा, अख्ख्या महाराष्ट्रानं बघा, कमिटीनं बघा, आमचा नंदी दुसरा आहे कसा पळतोय. आमचा रुद्राचं तर नावच आहे. आमचा बैल मार खाल्ला शिमीला, आम्ही काही बोललो का, हार मानली आम्ही. तुमचं मैदान असताना पण आमचं स्वतःचं मैदान आहे. आम्ही हार तिथे, जीत तिथे. पण आमच्या आता थोडा का झाला, आमचा बैल ॲक्च्युली फॉल नसताना सुद्धा दिला. आम्ही मोठीपणा दाखवला की गालबोट नको आमच्या गावच्या मैदानाला लागाय. आम्ही बाय दिल्या का बाय देऊन टाकली. नक्की. का तर कुणालाही दुखवायचं नव्हतं. आमचे सगळे मुंबईचे मंडळी आले होते, नित्यशेठ म्हात्रे, विटू काका, राजा, ह्यांना सांगितलं की आपल्या मैदानात मुंबईवरून आज 20-25 लोक, शेठ लोक आमच्यासाठी आलते, नंदीसाठी आले होते मुंबईवरून. त्यांना एवढंच वाटलं की फक्त आम्हाला गुलाल पाहिजे होता. पैशासाठी नाही आम्ही खेळ हा, आम्ही गुलालासाठी खेळतो. आमच्या नंदीवरती खूप प्रेम आहे. आम्ही दुसऱ्याच्या बी नंदीवर प्रेम करतो, परंतु आम्हाला गुलाल भेटला पाहिजे होता एवढीच ईश्वरचरती प्रार्थना करत होतो. मी संघर्ष करत होतो. माझं 1-1.5 महिन्यापूर्वी ब्लॉकेजने 4 काढलेत, तरी सुद्धा मी मैदानासाठी खूप मेहनत केली. मी स्वतः पळत होतो, माझा पुतण्या, काय गावातील मंडळी पळत होती, तानाजी गोळे पळत होते, ते PSI आमचे भीमराव पवार माझ्यासाठी मदत करत होते. असे भरपूर लोक होते की त्यांनी मला खूप मदत केली. मला आत्ता जरी तुमच्या संग बोलतोय तरी मला दम भरतोय. हो, नक्कीच. माझं 4 ब्लॉकेज काढल्यात, पण मला हे मैदान सक्सेस करायचं होतं. का तर माझं टिटूवरती खूप जीव आहे. आम्ही हे टिटू आणि रुद्रासाठी हे मैदान करतो. नक्की. आणि हे सगळ्या महाराष्ट्रातली बैल पळाली पाहिजे त्या मैदानात. आणि नक्कीच. शोभा आमच्या गावाची बी वाढवली पाहिजे. आणि तसं कमिटीनं व्यवस्थित सगळ्या न्याय व्यवस्थित दिला पाहिजे. आम्ही कमिटीला नावं नाही ठेवत, न्याय फक्त व्यवस्थित द्या. नक्कीच काका, की आता हे 3रं वर्ष आहे आणि तुमच्याकडे नामांकित बैल आली होती, सगळी म्हणजे टॉपची बैलं होती, बरोबर आहे. आणि असं आपण नाही की कोणाची बाजू घेतो किंवा काही नाही, पण तुम्ही जेव्हा कमिटीने निर्णय दिला त्यानंतर तुम्ही काय सांगितलं की आमची जर गाडी फॉल असेल, हां कमिटी जर वरची कमिटी जर निर्णय देत असेल हां तर मी मान्य करेन की बाबा रे माझी गाडी फॉल आहे. हां कोणावरती अन्याय होता कामा नाही. जर तुम्ही ऑप्शन घेतलं असतं, कारण 2 गाड्या एकत्र पळाल्या होत्या, लाईट कमी होते असेल किंवा कॅमेऱ्यामध्ये दिसलं नसेल, आपण त्याच्यावरती ऑप्शन घेतलं नाही, हे तुमच्या मनाचा मोठेपणा होता. मग एवढं असताना वरची जी कमिटी आहे हा विचार का करत नाही? कारण तुम्ही आयोजक होतात. आयोजक जर तुम्हाला वरच्या कमिटीला फोन करतोय, त्याचा विचार ही आयोजक कमिटी का करत नाही? आयोजक कमिटीनं हा विचार केला पाहिजे. मी स्वतः आत्ता काय बोललो की माझं 4 ब्लॉकेज 1 महिन्यापूर्वी काढलेत. नक्कीच. 80 आणि 90% असताना सुद्धा मी अहोरात्र पळत होतो मैदान घेण्यासाठी. का तर महाराष्ट्राच्या नंदींचे शोभा वाढावी, नंदी पळावे, सगळे आमचे बी पळावेत, आम्हाला बी बाहेर जावं लागतं, त्यांना बी आमच्यात आलं पाहिजे. परंतु हा विचार करून आम्हाला निर्णय दिला पाहिजे होता कमिटीनं. नाही दिला, बॅड लक आमचा. दुसऱ्याची गाडीला दिला तरी आमचीच ती गाडी आहे. आम्ही समाधान मानणारे आहोत, पण आम्ही इथून पुढं कुठं बी जाऊ, आम्हाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा करतो कमिटीकडून. कमिटीला आम्ही दोष देणार नाही, ना समालोचकांना दोष देणार नाही. आम्ही आमच्या पदरात सगळा दोष घालून घेतो. आणि दुसरे जरी नंदी पळाले असतील, 1-2 केला असेल तरी आम्हाला आनंद आहे. फक्त आम्ही पैशासाठी पळत नाही, कशासाठीही पळत नाही. आम्ही फक्त आमच्या नंदींच्या नावासाठी, नित्यशेठ म्हात्रे, आमचा सूरज सकुंडे, मी स्वतः, आमच्या घरातील मंडळी 5-6 बैलासाठी अहोरात्र मेहनत करतात. नक्कीच. आम्ही लाखो रुपये बैलांच्या मागे खर्च करतो. हो. आमचा बिझनेस असताना सुद्धा आम्ही सगळा सोडून बैलाच्याच पाठीमाग असतो. मुंबईला असू किंवा इथं असू. मला बैल दावणीला आमच्या नसेल, मुंबईला गेला तर आमच्या जीवाला आमच्या घरातले लोक डोळ्यातून पाणी काढतात. टिट्टू नसेल आमचा तर. नक्कीच. टिट्टू आमचं काळीज आहे. म्हणजे एखादा तुमच्या ज्या दावणीला जे नंदी आहेत
हे तुम्ही एक प्राणी न बघता तुमच्या परिवारातील एक सदस्य आहे हा याचा विचार करून तुम्ही आजपर्यंत हे मैदानं घडवत आहे. त्याबद्दल मला तरी अभिमान आहे. कारण तुम्ही जे केलं आहे हे मी का व्हिडिओ करतो आहे की हे लोकांना पण कळलं पाहिजे की विकास काकांनी काय केलं आहे आणि काय नाही. की 2 महिन्यापूर्वी यांचं ऑपरेशन झालं होतं, त्याच्यावरती मात करून हे मैदान तुम्ही घडवलं होतं. पण सुंदर नियोजन होतं, त्याबद्दल वाद नाही. काही गोष्टी झाल्या, पण ज्या कमिटी आहेत त्यांनी पण जे हे आयोजन करतात त्यांनी याचा विचार केला पाहिजे. काका खरंच खूप बोलायचं का तुम्हाला? काका बोलतात. मी नंदीवरती आमच्या एवढा प्रेम करतो, टिटूवरती. ते तर मी आज 2 वेळा 3 वेळा आत्ता बोलले, माझं काळीज आहे, ते आमच्या कुटुंबाचं आहे. आणि मी त्या बैलाचं नाव का ठेवलंय टिटू, आणि आमच्या पुतण्याचं मी नाव ठेवलंय टिटू. का ठेवलंय? हा बैल हो का आयुष्य काय आयुष्यभर कुणी जात नाही, मीही जाणार नाही. परंतु त्या बैलाचं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत टिटू म्हणून राहणार. त्या बैलाच्या नंतर आमच्या कुटुंबातला एक सदस्य ह्या नंदी, सूरज सकुंड्यांचा पोरगा, माझा पुतण्या, हा टिटू आयुष्यभर सगळ्यांच्या नजरेत राहणार की हा टिटू आहे आमचा, छोटा टिटू. मी त्याचं नाव छोटा टिटू ठेवलंय. नक्कीच काका. पण रुद्रा असेल, टिट्टू असेल, त्यांची जागा नंद्याने आज भले आपलं काही निर्णय नाही मनासारखं झालं, पण त्यांनी वारसा जो आहे हा नंद्या राखला आहे. त्याबद्दल काहीतरी बोला. नंद्यानं आज आमच्या गावाचं मैदान घेत असताना आम्हाला गुलालाची अपेक्षा असते आणि आम्हाला तो गुलाल दिलेला आहे. आणि आमचा रुद्रानं लगातार सलग 2 वर्ष तिथे 1-2 नंबर केलाय. ह्या वर्षी केला, बॅडलॅग आमचा नाही झाला. पण त्याच्यानंतर आमच्याकडे तिसरा नंदी आहे नंद्या. त्यानं आमची इज्जत राखली, त्यानं गट पास केला. दुसरा खोंड आहे छोटासा, पण त्यानं चांगल्या गाड्याला टप दिली. आणि ते बी नंदी होते आमचे, त्यांच्याबरोबर पळाला आमचा नंद्या. आम्हाला समाधान वाटलं, आमचा नंद्या कुठंतरी कमी नाही, त्यांच्या बरोबरीत आहे. हे आम्हाला सिद्ध करून आमच्या नंद्यानं दाखवलं. नक्कीच काका. माझ्याकडून काय चुकलं असेल, कमिटीच्या बद्दल काय बोललो असेल किंवा समालोकच्या कोणाकडून नंदीविषयी कोणाच्या मी तर गलत बोललो नाही, पण चुकलं जरी असेल तरी मला क्षमा करावी, माफ करावं. पण कोणावरती अन्याय होऊ नये, कोणावरती. धन्यवाद. जय महाराष्ट्र. हे प्रेम आहे. आणि मित्रांनो, ह्यासाठीच हा व्हिडिओ केला होता. काका थँक्यू आणि धन्यवाद.